हाय, मी अपेक्षा गमे मेकअप आर्टिस्ट. तर मी आज आहे ना तुम्हाला एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने मेकअप कसा करायचा घरगुती ते दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिले टिश्यू पेपरने चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे, कारण जी आपल्या चेहऱ्यावरती धूळ बसलेली असते ती क्लीन करून घ्यायची आहे. तर व्यवस्थित चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे. तर तुम्ही हे साहित्य घेऊन घरी मेकअप केला तरी चालेल. एकदम सोप्या पद्धतीने मेकअप आहे. चेहरा व्यवस्थित क्लीन झाल्यानंतर सॉफ्ट क्रीम लावायची आहे. तर माझी सॉफ्ट क्रीम PACची आहे, तर तुम्ही कोणती पण यूज करू शकता. तर सॉफ्ट क्रीम कशासाठी लावायची? चेहरा सॉफ्ट होण्यासाठी लावायची आहे आणि हलक्या हाताने चेहऱ्यामध्ये मर्ज करायची क्रीम व्यवस्थित. मॉइश्चरायझर नंतर प्रायमर लावायचं आहे. तर प्रायमर कशासाठी लावायचं? तर आपल्या चेहऱ्याच्या ओपन पोर्स असतात ना, त्या बंद करण्यासाठी प्रायमर लावायचं आहे. तर प्रायमर लावल्यावरती मेकअप जास्त वेळ टिकून असतो, तर त्याच्यासाठी प्रायमर यूज करता. एकदम सॉफ्ट हाताने प्रायमर लावायचं आहे आणि हे कॅरच कंपनीचं प्रायमर आहे माझं, तर मी तेच यूज करते. छान आहे कंपनी. तर मी ना आता आय मेकअप करते. तर चेहऱ्याच्या मेकअपच्या आधी आय मेकअप करते मी, कारण चेहऱ्याचा मेकअप केल्यावर आय मेकअप केल्यावर ते जे आय शॅडोचे कलर असतात ते ना मेकअपवरती पडतात, तर त्याच्यामुळं मी आधीच आय मेकअप करून घेते. तर मी साडी पर्पल कलरची, तर थोडासा पर्पल आणि पिंक कलर घेतला आहे मिक्स, तर मी तसा शेड करते तयार. आणि ब्रश एकदम हलक्या हाताने ब्लेंड करायचं आहे आईजवरती. तर हलक्या हाताने ब्लेंड केल्यामुळे सर्व आईजवरती आय शॅडो व्यवस्थित लागलं जातं आणि आयब्रो पण वरती पकडून धरायची आहे. तर त्याने पण आय शॅडो व्यवस्थित लावता येतात आयब्रो व्यवस्थित पकडल्यावरती. आणि आय शॅडो पॅलेट पण हे कॅरॅचचं आहे. मी सर्व प्रॉडक्ट हे कॅरॅचच वापरते, कारण खूप मस्त आहे ते प्रॉडक्ट. तर फक्त मॉइश्चरायझर मी ना हे वापरले PACचं. आय मेकअप झालं आहे आता आणि मी आयबॉलवरती ना सिमर लावते. तर गोल्डन कलरचं साडीच्या काठ आहे ना त्याचे मॅचिंग लावते सिमर. तर बोटानेच लावायचं आहे शिमर आणि सगळीकडे ब्लेंड करायचं आहे, तर मस्त दिसतं. ब्रशने नाही लावायचं, बोटाने छान लागलं जातं. आणि आयलायनर लावते आता, ते पण हे कॅरच कंपनीचंच आहे आयलायनर. पण मस्त आयलायनर, पांगत नाही, काहीच नाही, ब्लॅक पण नाही होत खूप, तर एकदम व्यवस्थित लागलं जातं. आणि आयलायनर लावताना पण आयब्रोवरती पकडून धरायची आणि आयलायनर लावताना आयब्रोवरती पकडून धरायचे आणि मध्यभागून सुरुवात करायची लावायची आईजपासून, तर मग छान लागलं जातं. आता चेहऱ्याचा मेकअप करायचा आहे, त्याच्यासाठी मी फाउंडेशन घेतले, 2 फाउंडेशन मिक्स केले. तर स्किननुसार मिक्स करायचे किंवा स्किननुसार तुम्ही घेऊ शकता फाउंडेशन. तर मी हे कॅरॅचेच घेतले आणि ब्रशनी लावून घेते चेहऱ्यावरती फाउंडेशन. तर तिच्या चेहऱ्यावरती डाग वगैरे काहीच नाही, त्याच्यामुळं मी कन्सिलर वगैरे नाही यूज केलं आहे. तर हा एकदम सिम्पल मेकअप आहे, त्याच्यामुळं फक्त फाउंडेशन लावलं आहे आणि ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं आहे. एकदम हलक्या हाताने ब्लेंडिंग करायची आहे. एक लाईट आणि एक डार्क शेड मिक्स केला आहे मी फाउंडेशनचा. तर जशी स्किन असेल तसंच मिक्स करायचं आहे. तर फाउंडेशन व्यवस्थित लावून झाल्यानंतर कॉम्पॅक्ट लावायची आहे. तर कॉम्पॅक्ट पण चेहऱ्याच्या शेडनुसारच घ्यायची, तुमचं चेहऱ्याचं शेड कोणता असेल तशी कॉम्पॅक्ट घ्यायची आहे. तर हलक्या हाताने कॉम्पॅक्ट लावून घ्यायची चेहऱ्यावरती व्यवस्थित.
तर आता आहे ना ब्लशर करते. तर ब्लशर पण एकदम नॉर्मल करायचं, खूप पिंक पण नाही करायचे गाल. तर एकदम नॉर्मल ब्लशर करायचं आहे. ते पण 1 कॅरेटचाच आहे आणि ब्लशर नंतर हायलाईट करायचं आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने मेकअप आहे. तर तुम्ही घरगुती इझिली करू शकता हा मेकअप. तर आता आयब्रो फिलर करते. आयब्रो पण ब्राऊन कलरच्याच करायचे आहे फिल. तर एकदम नॉर्मल करायचे आहे, खूप ब्लॅक पण नाही वाटले पाहिजे, एकदम नॅचरल वाटलं पाहिजे असा मेकअप करायचा आहे. आयब्रो फिल केल्यानंतर काजळ लावायचं आहे. तर एकदम व्यवस्थित काजळ लावायचं आहे, पाणी नाही आलं पाहिजे डोळ्यातून, याची पण काळजी घ्यायची. एकदम हलक्या हाताने काजळ लावायचं. आणि त्याच्यानंतर मी मस्कारा लावते आता. तर मस्कारा पण व्यवस्थित लावायचं आहे, खाली ब्लॅक नाही झालं पाहिजे मस्कारा लावताना. तर समोर बघायला लावायचं, मग मस्कारा लावायचा. तर त्याच्यानंतर लिपस्टिकचा सेट, म्हणजे मी मॅचिंग नाही लावते लिपस्टिक, तर थोडीशी पिंक टाईपच लावते. तर एकदम व्यवस्थित बोटांचा आकार करून घ्यायचा आधी आणि मग लिपस्टिक लावायची आहे. आणि लिपस्टिक लावायच्या आधी लिप बाम लावून घ्यायचं आहे, मग व्यवस्थित लिपस्टिक लागल्या जाते. तर मेकअप झाला आहे आता पूर्ण. तर मी मेकअप फिक्सर मारते, PSCचं आहे मेकअप फिक्सर, आणि टिकली लावून घेते. खूप मस्त मेकअप दिसतोय, एकदम नॅचरल दिसतोय मेकअप. आणि जर तुम्हाला मेकअपविषयी काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, किंवा इंस्टाग्रामला अपेक्षा गमे मेकअप आर्टिस्ट ID आहे, तिथं पण मेसेज करू शकता. तर नक्कीच तुम्हाला मी रिप्लाय करेल. आणि कोणता मेकअप बघायला आवडेल ते पण कमेंटमध्ये सांगा, तो पण मेकअप मी दाखवेल नक्कीच.